निसर्ग चक्रीय आहे, मग आपली अर्थव्यवस्था चक्रीय का असू नये? निसर्ग चक्रीय आहे, आपली ग्रहप्रणाली आणि कक्षा वर्तुळाकार मार्गाने फिरतात, जग आणि त्यातील सर्व काही चक्राकार पद्धतीने कार्य करते. रेषीय लिनियर व्यवस्था चक्रीय निसर्गात टिकू शकत नाही, कारण जग रेषीय कोणत्याही गोष्टीसाठी बनलेले नाही. उदाहरणार्थ, अन्नसाखळीत मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात, जे वनस्पती खातात. मांसाहारी प्राणी मरतात आणि मातीत सेंद्रिय पदार्थांची भर घालण्यासाठी विकसित होतात. या मातीतून अधिक वनस्पती निर्माण होतात. ही एक चक्रीय प्रक्रिया आहे. आपण आणि सर्व प्राणी कसे श्वास घेतो? वनस्पती कार्बन डायऑक्साईड श्वासात घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, जे आपण श्वासात घेतो. मग आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो, जो वनस्पतींद्वारे शोषला जातो. वनस्पती खरं तर कोणत्याही कार्बनला उपयुक्त ऑक्सिजनमध्ये बदलतात, अगदी कारखान्याच्या धुरातून आणि कारच्या एक्झॉस्टद्वारे बाहेर पडलेला कार्बन देखील. या चक्रीय चक्रामुळे आपण श्वास घेतो, आपण जगतो. आपण सर्वांनी हवामान बदलाबद्दल ऐकले आहे, आम्हालाही ते जाणवते. ते कसे होते? हरितगृह वायू म्हणजे काय? हे हरितगृह वायू हवामान बदलात कसा हातभार लावतात? सूर्याचे किरण पृथ्वीवर पोहोचतात आणि त्यात उष्णता आणि प्रकाश आणतात. सूर्याची काही ऊर्जा अवकाशात परत परावर्तित होते, काही पृथ्वीच्या पृष्ठभागाने शोषले जाते आणि उष्णता म्हणून पुन्हा विकिरण केले जाते. बहुतेक उष्णता हरितगृह वायूंद्वारे शोषली जाते आणि नंतर पृथ्वीला उबदार ठेवून सर्व दिशांनी विकिरण केले जाते. हरितगृह वायू नसते तर आपल्या पृथ्वीचे सरासरी तापमान उणे 18°C असेल, आपण जगू शकणार नाही. हे हरितगृह वायू विशिष्ट रचनेत पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हायड्रोफ्लोरोकार्बन्स आणि परफ्लोरोकार्बन्स आहेत. यापैकी 79% कार्बन डायऑक्साईड, 17% मिथेन आणि 6% नायट्रस ऑक्साईड हे प्रमुख घटक आहेत. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, परंतु जर आपण झाडे तोडली किंवा अधिक झाडे वाढवली नाहीत, तर कमी कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि अधिक हरितगृह वायू म्हणून उत्सर्जित होतो. पिकांचे अवशेष जाळणे किंवा डिझेल किंवा पेट्रोल इंजिन मोटर पंप वापरणे देखील कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करते. लँडफिलमध्ये टाकले जाणारे प्लास्टिक आणि इतर कचरा मिथेन उत्सर्जित करतात. DAP आणि युरिया सारख्या रासायनिक खतांचा वापर मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित करतो. अधिकाधिक लोक अधिक रासायनिक शेती आणि इतर न टिकणारे उपक्रम करतात, त्यामुळे वातावरणात अधिक कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंची निर्मिती होते. यामुळे अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि इतर वायूंसह हरितगृह वायूंच्या रचनेत बदल होतो. परिणामी हरितगृह वायूद्वारे अधिक उष्णता अडकते आणि पृथ्वी उबदार होते. गेल्या 100 वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान 1°C वाढले आहे. सध्याच्या प्रवृत्तीला दिले तर असा अंदाज आहे की 2075 पर्यंत पृथ्वीचे तापमान आणखी 4°C वाढेल. पिकांचे उत्पादन कमी होणे, अधिक कीटक आणि रोग, कमी उत्पादकता, पाण्याची कमतरता, मातीची झीज याचे परिणाम होतील. तापमानात वाढ झाल्याने हवामान बदल होईल, म्हणजेच पूर, दुष्काळ आणि वाढत्या ऋतूमध्ये बदल. आम्हाला अशी मरणारी पृथ्वी नको आहे, विपुलतेने जगणारी पृथ्वी आपल्याला हवी आहे. यासाठी आपल्याला आपल्या राहणीमानात आणि व्यवसायात बदल करणे आवश्यक आहे. हरितगृह वायू आणि हवामान बदलात हातभार लावणाऱ्या इतर कोणत्या क्रिया आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊया. फूड मैल म्हणजे अन्नाच्या स्रोतापासून ते वापराच्या बिंदूपर्यंतचे अंतर. हे मैल किंवा किलोमीटरमध्ये मोजले जाते. अंतर जितके जास्त तितके अन्न वाहतूक, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि संरक्षित केले जाते, ज्यामुळे मार्गावर अधिक हरितगृह वायू उत्सर्जन होते. उदाहरणार्थ, सफरचंद हे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये पिकवले जातात. जर सफरचंदाचा रस मुंबईत प्यायला हवा असेल तर सफरचंदांना रस कारखान्यापर्यंत लांब पल्ल्यापर्यंत नेले जाते आणि नंतर जवळच्या दुकानात नेण्यापूर्वी दुसऱ्या ठिकाणी त्याची डिब्बात बंद केले जाते. खरेदी आणि सेवन होईपर्यंत तो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला जातो. याच्या उलट स्थानिक पातळीवर पिकवलेली फळे आणि भरधान्य यांना प्रक्रिया आणि वाहतुकीची कमी गरज भासते.
मग कार्बन फूटप्रिंट आहे आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीच्या कार्बन उत्सर्जनात वाटा आहे. यामध्ये आपल्या क्रियाकलापामुळे होणारे थेट उत्सर्जन, जसे की कार चालवणे किंवा वीज वापरणे, आणि आपण वापरत असलेल्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन आणि वापराशी संबंधित अप्रत्यक्ष उत्सर्जन, जसे की आपण खातो त्या अन्नाच्या किंवा आपण घालतो ते कपड्यांचा समावेश होतो. आपण भरपूर प्रक्रिया केलेले अन्न खातो का? आपण गरजेपेक्षा जास्त गॅजेट खरेदी करतो का? जर असेल तर आपण कार्बन उत्सर्जनात मोठा हातभार लावत आहोत. आपण अधिक झाडे लावून किंवा पुनर्वापर उत्पादने वापरून आपला कार्बन फूटप्रिंट कमी करू शकतो. पाणी पाऊलखुणा वॉटर फूटप्रिंट ही आणखी एक महत्त्वाची संज्ञा आहे. कार्बन फूटप्रिंटप्रमाणेच आपण करत असलेल्या प्रत्येक क्रियेचा वॉटर फूटप्रिंट असतो. वॉटर फूटप्रिंट म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी थेट किंवा अप्रत्यक्षपणे वापरल्या जाणाऱ्या गोड्या पाण्याच्या एकूण प्रमाणाचे मोजमाप आहे. कच्चा माल वाढवण्यापासून ते उत्पादन, वाहतूक आणि ग्राहकांच्या वापरापर्यंत उत्पादन साखळीच्या सर्व टप्प्यांचा यात विचार केला जातो. प्रत्येक गोष्टीचा वॉटर फूटप्रिंट असतो. सायकलचा वॉटर फूटप्रिंट 1500 लिटर आहे. मोटारसायकलचा वॉटर फूटप्रिंट 2 लाख लिटर आहे. बाजरीचा वॉटर फूटप्रिंट तांदळापेक्षा खूपच कमी आहे. तुमचा वैयक्तिक वॉटर फूटप्रिंट आहे, जो तुम्ही आंघोळ कशी करता, कपडे कसे धुता यावर अवलंबून जास्त किंवा कमी असू शकतो. आता आपण चक्रीय अर्थव्यवस्थेकडे पाहू. चक्रीय अर्थव्यवस्थेतही आपल्याला निसर्गाकडून घ्यावे लागते, प्रक्रिया करावी लागते आणि काहीतरी उपयुक्त बनवावे लागते. वापरासाठी बाजारात आणावे लागते आणि नंतर वापरावे लागते आणि नंतर पुन्हा वापरावे किंवा पुनर्वापर करावे लागते. परंतु रेषीय अर्थव्यवस्थेपेक्षा यात फरक आहे. निसर्गाकडून जे आवश्यक आहे ते आपण घेतो. त्याचवेळी आपण निसर्गाची मूळ स्वरूपात पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करू. शाश्वत कापणी शोषण करणारी नाही. बांबू कंपोस्टिंगसाठी सेंद्रिय माती, धान्य ही काही उदाहरणे आहेत. जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण कमी ऊर्जा वापरणाऱ्या योग्य तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे कच्च्या मालाची प्रक्रिया केली जाते याची खात्री करतो. या प्रक्रियेत स्थानिक कौशल्ये आणि स्थानिक संसाधने समाविष्ट असतात आणि त्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतात. स्थानिक समुदायाला ज्याची आवश्यकता आहे ते स्थानिक पातळीवर बनवले जाते. त्यामुळे कमी अन्न मैल आणि कार्बन फूटप्रिंट. मानसिक बदल घडवून आणण्यासाठी विपणन केले जाते. ग्राहक अधिक सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या जागरूक होतात. ते शाश्वत उपभोग आणि जीवनशैलीकडे त्यांचे दृष्टिकोन आणि पद्धती बदलतात. एखाद्याला त्यांच्या गरजेच्या प्रत्येक गोष्टीची मालकी असणे आवश्यक नाही. अशी अर्थव्यवस्था देखील असू शकते जिथे संसाधने सामायिक केली जातात. उदाहरणार्थ ट्रॅक्टर आणि उपकरणांची मालकी शेतकरी सहकारी संस्थेकडे असू शकते आणि सदस्यांसह सामायिक केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी समुदायाधारित पद्धती असू शकतात. उदाहरणार्थ सहभागी हमी प्रणाली PGS ही एक पद्धत आहे ज्याद्वारे शेतकरी गटातील सदस्य त्यांच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने लागवड करू शकतात आणि उत्पादनाची सेंद्रिय लेबलसह विक्री करू शकतात. चक्रीय अर्थव्यवस्थेत जी उत्पादने बनवली जातात ती स्थानिक साहित्याने आणि स्थानिक कौशल्याने बनवली जातात. उत्पादनाची स्थानिक पातळीवर दुरुस्ती देखील केली जाऊ शकते. वापरल्यानंतर ते पुनर्वापर किंवा पुन्हा वापरले जातात. ते पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत. येथे लोकांचे आणि ग्राहकाचे काय होते? स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अधिक संधी आहेत. स्थानिक समुदायांसाठी उपयुक्त काहीतरी बनवण्यासाठी लोक त्यांच्या स्वतःच्या मार्गांनी सर्जनशील होतात. जंगले, शेती, पाणी आणि माती यांची सर्वोत्तम स्थिती राहते. लोक पर्यावरणाची काळजी घेतात आणि त्याकडे लक्ष देतात. पृथ्वीला नेमके हेच हवे आहे. चक्रीय स्वरूपाची कोणती उद्योग आपण विचार करू शकतो?